अमरावती शहरातील वाहतूक आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे। याच पार्श्वभूमीवर सिटी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टनंतर अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी तातडीने एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केलेत। या बैठकीत शहरातील पार्किंग झोन, ट्रॅफिक सिग्नल आणि हॉकर झोन यांसारख्या ज्वलंत विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायांना शिस्त लावण्याकरिता काय निर्णय घेण्यात आले आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत। अमरावती शहर वाहतूक व्यवस्थापनाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। या समस्येवर प्रकाश टाकणाऱ्या सिटी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टची दखल घेत महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी तातडीने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली। या बैठकीत शहरातील प्रमुख भागांमध्ये पार्किंग झोन निश्चित करणे, हॉकर्स झोनसाठी योग्य जागा निवडणे, तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि नागरिक व स्थानिक व्यावसायिकांकरिता सोयीस्कर व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात आलाय। आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्पष्ट केले आहे की शहरासाठी पार्किंग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे वाहतुकीला अडथळा न होता नागरिकांना सोयीस्कर पार्किंग मिळावी यासाठी आधुनिक आणि कार्यक्षम यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले की शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी पेड आणि मोफत पार्किंग सुविधा विकसित कराव्यात। यासाठी वीकली व मंथली पास सुविधाही सुरू करावी। सार्वजनिक बांधकाम विभागानेही यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हॉकर झोन संदर्भात आयुक्त म्हणाल्यात की रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे अशा व्यावसायिकांना नियोजित आणि सुविधा संपन्न जागा उपलब्ध करून दिल्यास नागरिक आणि व्यावसायिक दोघांनाही न्याय मिळेल। हॉकर झोन तयार करताना वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून संयुक्त कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आलाय। नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। टोईंग व्हॅनचा वापर आणि अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली आहे। हॉकर्सना विस्थापित न करता त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, गणेश शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत घेतलेले निर्णय लवकरच अंमलात आणून अमरावती शहरात एक शिस्तबद्ध, सुटसुटीत आणि नागरिकाभिमुख वाहतूक व व्यावसायिक व्यवस्था निर्माण केली जाईल असे संकेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिलेत। नागरिक आणि व्यावसायिकांशी संवाद साधत जनजागृती मोहिमेद्वारे त्यांचा सहभाग वाढवण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला। प्रत्येक माझी जशी विनंती आहे आपल्या एरियामध्ये तुम्हाला जर माहिती असेल ते ग्राउंड आहे ते पेअर पार्क करू शकता। तुम्ही मला माहिती द्यावी, आम्ही पेअर पार्क करणार। पेअर पार्क चांगलं असं आहे की पेअर पार्क एकदा जर सुरू केला तर प्रॉपर डिसिप्लिनने सगळा पार्क होतो। तर एडीटीपी आणि झोनने कारवाई करावी पेअर पार्क बद्दल आणि पोलिसने पण आम्हाला द्यावी की ते पेअर पार्क करू शकता। पण पेअर पार्क सोडून काही इतर ठिकाणी ट्रॅफिक रेग्युलेशन अंतर्गत जे आपण टीच्या साईन लावतो, पार्किंग ओपन पार्किंग ऑन रोड काही ठिकाणवर अलाउ होतो। ते कुठल्याही गावच्या पेअर पार्कचा विषय नाही आणि नो टो म्हणजे नो टो झोन असतो की इथे जर तुम्ही पार्क केली तर तुमची गाडी टो होणार नाही। तर हे जे विषय आहे की कोणते ओपन एरियाज मध्ये पार्किंग द्यायची आहे तर ती आपल्या स्तरावर योजना त्याची आपण करू शकता। 2007ला अद्ययावत करून आणि सेकंड रिगार्डिंग ऑटो स्टँड्स ती सगळं अद्ययावत करावं लागेल। अमरावती शहरातील वाहतूक आणि हॉकर्सच्या समस्यांवर तोडगा काढण्याकरिता महापालिकेने उचललेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे। आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी झाल्यास अमरावतीकरांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। केवळ नियम बनवून थांबवता कामा नये तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे। बघूया हे निर्णय प्रत्यक्षात कधी येतात आणि अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्थेत किती सुधारणा होते।